पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब. राजगृह येथे बाबासाहेबांनी 50,000हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराती, उर्दू, फ्रेंच, जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून 50,000च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर 3,000, इतिहासावर 2600, कायद्यावर आधारित 5,000, धर्मशास्त्रावर 2,000, चरित्रे 1,200, इतर साहित्य 3,000, अर्थशास्त्र 1,000, तत्वज्ञान 6,000, युद्धशास्त्र 3,000 व इतर 7,900 असा आकडा होतो. बाबासाहेब म्हणत, अडाणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात तर त्याचा दुराभिमान बाळगू नका. आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो. जॉर्ज पंपनच्या स्वागतासाठी कुणी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया बांधले. शहाजहाने आपल्या प्रिय पत्नी मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधले. राजे महाराजे यांनी विस्तीर्ण वैशिष्ट्यपूर्ण राजवाडे, शीश महाल, राजमहाल, सोनेरी महाल, तर कुणी मंदिरे मस्जिदी बांधल्या. कुणी सोन्याच्या विटांनी तर कुणी हिरेमाणिकांनी मढवलेले सुवर्ण मंदिर अशी कित्येक सुंदर कलाकृत्या बांधल्या. परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वतःला राहण्यासाठी घर बांधतो, मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वतःचे राजगृह बांधले. पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता.